तमालपत्र, दगडी फूल, जिरे, मिरे, दालचिनी. बाई बाई, काळा मसाला म्हणलं की हे सगळं घेऊन दिवस घालायचा. अगं झरीकर मसाला आहे की, ज्याने काळा मसाला ग्रेव्ही मसाल्याची सबंध महाराष्ट्राला ओळख करून दिलीये बघ. आहा, घरच्या सारखा हवाय मला, मिळेल का? अगं अत्याधुनिक लॅब मधून तयार होणारा मसाला आहे झरीकर मसाला. सुटले का बाई एकदाची? आत्ताच करते झरीकर काळा मसाला टाकून झणझणीत भाजी. मग आतापासून स्वाद तोच पण अंदाज नवा. पंढरीनाथ भगवान की जय. गल 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 विठाल 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 ढाला पुंडरी हरी झाले तुका पुण्यवंत व्हावे घेता सज्जनाचे नावेने घे माझी वाचा तुटे महालाभ भुगासाठी विठाला विठाला विठाल विठाल. आजची असणारी जी सेवा आहे आपल्या सर्वांचं वैभव आपले गुरु महाराज जीवनदासजी बाबा यांची तब्येत सुधारावी या हेतूनं गावोगाव अन्नदान नामचिंतन भजन पूजन सर्व असणारं चालू आहे. आपल्या सर्वांचे गुरु आहेत. सगळ्यामध्ये श्रेष्ठ असेल तर गुरु असतात महाराज. मातृदेव भव पितृदेव भव. महाराज म्हणले आचार्य देव भव. आचार्य म्हणजे गुरु. संत संता वेन प्राप्ती नाही ऐसे वेद देती ग्वाही. वेद सुद्धा सांगतो की माणसाला जर मुक्ती भेटायची असेल सद्गती भेटायची असेल पुण्य प्राप्त करून घ्यायचं असेल या नरदेहाचं कल्याण करून घ्यायचं असेल तर कोण लागते? संत लागतात, गुरु लागतात. साधूंचा पाठीराखा सद्गुरु सारिका आस्था पाठीराखा आणि इतरांचा लेखा कोण करी. संतांची पाठीराख असला पाहिजे, संतांचा आशीर्वाद पाहिजे. लाडकी लेकमी संतांची मजवरी कृपा बहुतांची ही ज्याची जीवनामध्ये अवस्था निर्माण होते महाराज संत लागतात. त्या जीवनदासजी बाबाची तब्येत बिघडलेली आहे म्हणून असा संकल्प आहे गावोगाव अन्नदान नामचिंतन व्हावं. नामामध्ये फार मोठी ताकद आहे. नामाच्या चिंतने 12 वाटा पळती विघ्ने म्हणून ही नामाची ताकद आहे. या नामचिंतनाने बाबाची तब्येत सुधारली. जिथं मुंबईमध्ये दवाखान्यामध्ये होते काल सुट्टी झाली बाबाजी जालन्याला आले. येत असताना 50 किलोमीटर ॲम्ब्युलन्समध्ये होते आणि 50 किलोमीटर गेल्यानंतर ॲम्ब्युलन्स बाबांनी उभी केली आणि बाबाच्या गाडीत बसले आणि तिथून असणारं बिन ऑक्सिजनचं डायरेक्ट असणारं जालन्यामध्ये आलेत. आणि जालन्यामध्ये आल्यावर सकाळी स्नान बाबाची झाले, बाबाजीचे फोटो आलेत. बाबांनी असणारं नाश्ता केलाय आणि आता ऑक्सिजन लावायचा बाबाजीला बंद झाला. हे कशामुळे झाले? फक्त नामचिंतनाने झाले. म्हणून गावोगाव हे नामचिंतन गणना करी आयुष्याचे पण कथेच्या काळेचे आज्ञा नाही. कथेच्या वेळेचे आज्ञा नाही. सदा काळ गणना करी आयुष्याचे कथेच्या काळेचे आज्ञा नाही. कथेच्या काळेचे आज्ञा नाही. रात्र आणि दिवस आपलं आयुष्य किती याची गणना करणारा काळ आहे. सदा काळ गणना करी आयुष्याची आणि कथेच्या काळीची आज्ञा नाही. कारण का आपली आयुष्याची वाट पाहते घडी घडी काळ वाट याची पाहे अजून किती आहे अवकाश. आपली काळ वाट पाहत असते पण चिंतन करत असताना त्याला भीती वाटते. नामाच्या चिंतने निर्सेल संकष्ट तराल दुर्गट भवसिंधू ही नामाची ताकद आहे. आणि सर्वांनी नामचिंतन करून बाबाजीचं आयुष्य वाढावं यासाठी असणारं हे सगळं आहे. बाबाजी तब्येत सुधारावे यासाठी सगळं चिंतन आहे. प्रत्येकानं कष्टातून कमवलेला रुपया
आज उदार मनाने असणारा दान केला का आपल्या बाबाजीचं आयुष्य वाढावं. संत राहिले पाहिजे. संत जितके दिवस टिकतात तितके दिवस आपला फायदा आहे. संत लवकर गेले की आपला तोटा आहे. माऊली लवकर गेले आपला तोटा झाला. जगद्गुरु तुकोबाराया 42 वर्षामध्ये गेले, समाजाचा तोटा झाला. लक्षात राहू द्या. संत लवकर जाणं संताची नुकसान नाही आहे, साधूची नुकसान नाही आहे. संत लवकर जाणं ही आपली समाजाची नुकसान आहे, जड जीवाची नुकसान आहे, पाप्यांची नुकसान आहे. आपण सर्वजण पापी आहेत. तुम्ही म्हणाल मग काय पुण्यवान नाहीत का? शपथ नाहीत. आपण सर्वजण पापी आहे आणि पाप नाहीसं करण्यासाठी फक्त एक संतांचा जप, देवाचा जप काम देत असतं. आज बाबाजीचं आयुष्य वाढवण्यासाठी असणारा हे कार्यक्रम आहे. या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले हरिभक्तीपरायण महाराष्ट्रात नव्हे नव्हे आंध्रामध्ये सुद्धा ज्याची ख्याती आहे आणि ज्यांची संस्था आहे, संस्था आता खूप झाल्या उत आला, पण जी संस्था पूर्वीपासून आहे आणि ज्या संस्थेमध्ये कशाची आशा न करता न बाळगता फक्त आपले लेकरं काहीतरी सुधारावे, ते आमचे असणारे सोपान काका महाराज हे पण उपस्थित आहेत. आमचे पांढरीचे प्रभुदादा हे उपस्थित आहे, गावकरी मंडळी उपस्थित आहे. 2 कीर्तनं झालेले आहेत, आता दिंडी निघणार आहे आणि आपल्याला कार्यक्रम 11 वाजेपर्यंत सगळ्या पंक्ती झाल्या पाहिजे. मेघराजा वाट पाहिल्या 11 वाजल्यावर काय काय करायचं ते, मग तोपर्यंत थांबणार आहे. म्हणून ही सेवा इथं संपवायची. बाबाजीचं कीर्तन आहे, बाबाजीच्या नावावर आहे. संतांचा जप करावा. माणसाच्या जीवनामध्ये पाप शिल्लक राहत नाही. अहो बाबाजीला काहीच करायची भीती नाही, पण आपल्याला भीती वाटते, कारण का बाबाजीला काळ न्यायला येणं तेवढा सोपा नाही. मी तर म्हणलं, महाराज एका ठिकाणी म्हणतात, काळ गुलाम सलाम करे आणि तो क्या घरी राबत असे. एवढी ताकद असणारे संतामध्ये. काळ संताच्या पाया पडत असतं, काळ संताचं दर्शन घेत असतं, काळ संताची आज्ञा घेत असतं. घडोघडी काळ नाही विठाला विठाला विठाला. कारण का हे संत भेटण्यासाठी संतांची काळ वाट पाहतं. काय म्हणतो काळ? धर्म काळ. हो, वाट याची पाय. यमधर्म वाट पायी नित्य काळ. हो, म्हणती धन्य वेळ भेटती हे. यम राजे असणारी वाट पाहत असते यांचं दर्शन घ्यावं म्हणून. यम सुद्धा पाया पडत असतं. ही ताकद कर तिष्ठताची जोडून कर तिष्ठताचे जोडून कर तिष्ठताची जोडून कर तिष्ठताची. यम धर्म वाट पाय निरंतर जोडून तिष्ठताचे जोडून कर तिष्ठताचे. पाहे निरंतर जोडून कर तिष्ठताचे जोडून कर तिष्ठताचे. एम धर्म वाट पाहे निरंतर आणि जोडून या कर तिष्ठतसे. ही ताकद असणारी साधूची आहे. पहिली पंगत महिला मंडळीची बसणार आहे, याची नोंद घ्यायची आहे. येत असताना आपली ताट, तांब्या, वाटी हे सोबत असणारं पाणी घेऊन यायचे. पहिली पंगत महिला मंडळीची बसणार आहे, नंतर पुरुषाची पंगत बसणार आहे, म्हणून असणारी याची सर्वांनी नोंद आहे. आपण एक तांब्या आणून द्या की येता येता सगळ्यांनी सोबत घेऊन यायचे. आणि ही पहिली पंगत महिला मंडळीची बसणार आहे. महाप्रसाद आहे. एक महत्वाची सूचना आहे सर्वांना, कीर्तनात आली त्याला ऐकायलेत, बाकीच्या लांबच्याला सुद्धा विनंती आहे. प्रसाद आहे बाबाजीचा आहे, प्रसाद घेतल्याशिवाय कोणीही जाऊ नये, कारण का प्रसादामध्ये पाहे प्रसादाची वाट आणि घ्यावे धुवनिया ताट. प्रसाद घेतल्याशिवाय कोण जाऊ नये. बाबाजी महान पर्व काळ आहे. आज असणारं बाबाजीच्या नावावरलं अन्नदान आहे, संतांचं अन्नदान आहे, संतांचा प्रसाद आहे. संतांच्या सानिध्यामध्ये नामचिंतनामध्ये अन्नाचा प्रसाद होत असते आणि महाराज नामचिंतन नसल्यानंतर अन्नाचं विष होत असते. अन्न तारे, अन्न मारे, अन्न माणसाला उद्धारित असते, अन्न माणसाला मारित असते. म्हणून हे प्रसाद आहे. प्रसाद घेतल्याशिवाय कोणीही जाऊ नये. बाबाजीची मोठी ताकद आहे, संतांची मोठी शक्ती आहे. 2 मिनिटामध्ये सांगतो. असा एक साधू होऊन गेला महाराज, ते पंढरपूरची वारी करायची. नितांत असणारी भगवंतावर सेवा. मृदंग्या संध्याकाळी कीर्तन झाल्यावर मरण पावला, मृदंग्या मेला. पहिल्या काळातले महाराज बैलगाडीने येत होते किंवा पायाने येत होते. महाराजही मुकामाला तिथं, मृदंग्या आहे तिथं. रात्री कीर्तन झालं, मृदंग्या मरण पावला. सकाळी असणारं गावाल्याला कळालं, रात्री मृदंग वाजवलाय, मृदंग्या मरण पावलाय, त्याच्या गावाकडे न्यायचे. बैलगाडीमध्ये टाकलं माऊली महाराज आणि त्याला गाडीमध्ये टाकून निघाले घेऊन. कोणला? मृदंग्याला.
रात्री कीर्तन केल्या महाराजाला कळालं. म्हणजे काय झालं? म्हणजे मृदंग्या गेलेत. तुमच्या कीर्तनात रात्री वाजवलं ना, मृदंग्या मरण पावले. मग महाराज म्हणले मग त्याला त्याच्या गावाला नेऊन टाकायलो, आता नेऊन सोडायलो गाडीत टाकून. महाराजांनी विचारलं, मृदंग्या रात्री कीर्तन करायला येत असताना कशानं आला? म्हणले पायानं आला. पायानं जाईल म्हणले. म्हणजे मेलेला माणूस पायानं जाते का? जाईल म्हणले पायानं. त्यानं अंगावरली दस्ती काढली कीर्तनाची. कीर्तनाच्या दस्तीत काय ताकद असते? त्याची लुंगीलाही जाऊ नये. आम्ही कीर्तनाला कमरेला दस्ती बांधतो, उद्या सकाळी त्याचीच लुंगी लावतो. ही दस्तीत काय ताकद असते? कीर्तनाची दस्ती काढली ना अंगावून फिरवली. रात्री मृदंग्या जसा होता तसा उठून बसला. ही ताकद फक्त आहे महाराज. ते बंकट स्वामीची कथा आहे, बंकट स्वामी महाराजाची. लक्षात राहू दे. जा आमच्या बाबाजीला काळ काय करणार आहे म्हणून युट्यूब असणारं माऊली महाराज यांचं पुन्हा इथे आहे. एकदा ओम नमो भगवते वासुदेवाचा जप होईल आणि अपंगाचा शेवट होईल. चला महाराज एकदा. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. मावली ज्ञानराजवा विद्वारा विठ्ठल रे देवता. हरी हरी विठ्ठल रे विठ्ठल रे हरी रे उत्तर नाही चारिला अधिकारणी आपुला. ज्ञानेश्वरा का पाया पैकिंग करा.